मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, याच्या आधी आपण एक व्हिडिओ बघितला होता की ज्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की जगामधल्या अशा कुठल्या मोठ्या कंपन्या आहेत की ज्या जगाला मॅनेज करतात. त्याच्यानंतर खूप छान रिस्पॉन्स आला आणि आज असाच एक खूप छान स्पेशल टॉपिक मी तुमच्याकडे घेऊन आलोय. त्यात तर होते ऑर्गनायझेशन, परंतु जगामध्ये बँकिंग सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे, पण अशा जगातल्या काही महत्त्वाच्या बँका आहेत की ज्या सगळ्या जगाला मॅनेज करत असतात. होय मित्रांनो, आज तुम्ही शिकणार आहात अशा कुठल्या बँका आहेत, त्या कशा पद्धतीने मॅनेज करतात आणि ह्याच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कशाप्रमाणे जगावर राज्य करतात, असं बरंच काही इन डेप्थ आज मी तुम्हाला शिकवणार आहे याच्यामध्ये. त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करण्याचं क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर वर्ल्ड बँक असेल, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, इंटरनॅशनल फायनान्स असेल किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक, आता हे जे चार आहेत ना, हे नॉर्मली असं म्हणूया की सगळं जग इनडायरेक्टली मॅनेज करतायत. आणि हे काय आहेत, काय करतात, सगळं आपण आज डेप्थ मध्ये पाहून घेणार आहोत याच्यामध्ये. तर चला बघूया अगदी स्टेप बाय स्टेप काय आहे. ओके, तर महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सर्वात आधी आपण चर्चा करू याच्यामध्ये की वर्ल्ड बँकेबद्दल. तुम्हाला माहिती आहे का, 1944 मध्ये इस्टॅब्लिश झालेली ही बँक आहे जिची ऍक्च्युअली स्थापना झाली होती गरिबी संपवण्यासाठी आणि देशांना आर्थिक मदत करणे. आणि लो टू मीडियम इन्कम असलेल्या देशांना ही बँक काय करत असते, कर्ज देते, तेही कमी इंटरेस्ट मध्ये. ओके, आणि काही वेळा ग्रँट सुद्धा देत असते. 2022 पासून वर्ल्ड बँकेचे एक प्रेसिडेंट आणि 25 एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आहेत आणि 19 व्हाईस प्रेसिडेंट्स याला चालवते त्याच्यामध्ये. ओके, तर ही नॉर्मली वर्ल्ड बँक आहे त्याच्यामध्ये. पण आता ह्या वर्ल्ड बँकेचा मुख्य उद्देश काय आहे बरं, तर समजून घेऊया. नॉर्मली यांचे दोन मुख्य उद्देश आहेत. पहिला म्हणजे जगातून गरिबी संपवणे आणि दुसरा म्हणजे प्रत्येक देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे आपण बघतो की त्यांचं कधीतरी नाव येत असतं आणि किरकोळ अशा देशांना, आपल्या शेजारचे पण त्यांना पण ते पैसे वाटत असतात त्याच्यामध्ये. ओके, आपण म्हणतो का वाटतं, तर आता कळेल की हे पैसे काय एवढे वाटत असतात. इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, अनेक गरीब देशांकडे ना नॉर्मली डेव्हलपमेंटसाठी लागणारा पुरेसा पैसाच नसतो आणि त्यांना योग्य योजना कशा कराव्यात याबद्दल मार्गदर्शन पण नसतं. वर्ल्ड बँक या दोन्ही प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करायला मदत करत असते. अगदी आपल्याकडे पण कित्येक योजना वर्ल्ड बँकेच्या पैशावर चालवल्या जातात. माहिती तुम्हाला, माहित नसेल तर सर्च पण एकदा करू शकता तुम्ही याच्याविषयी. पण आता याच्यामुळे काय फायदे होतात ते बघूया. नॉर्मली गरीब देशांना एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, रोड्स असतील, यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी याच्यामुळे पैसा मिळतो. तसेच बँकेच्या मदतीने चांगले रूल्स आणि पॉलिसी बनवण्यास मदत होते, कारण साहजिक हे पैसा देतात म्हणजे रूल्स रेग्युलेशन पण सेट करतात. वर्ल्ड बँकेबद्दल असं म्हटलं जातं की बँक काही टर्म्स आणि कंडिशन्स लावते ज्याच्यामुळे गरीब देशांवर कर्जाचा भार वाढू शकतो किंवा वाढलेला आहे. कारण साहजिक आहे ना, कोण फुकट थोडं पैसे देणार आहे, काय रूल्स रेग्युलेशन स्ट्रिक्ट असतात त्याच्यामध्ये. आता मित्रांनो, हे वर्ल्ड बँकेनंतर 2 नंबरची बँक आहे याच्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक. ओके, एडीबी असं शॉर्ट फॉर्म मध्ये बोललं जातं. तर आता आपण बोलूया एशियन डेव्हलपमेंट बँकेबद्दल. तुम्हाला माहिती आहे का, ही बँक जवळपास 1966 मध्ये इस्टॅब्लिश झाली आणि तेव्हापासून एशिया पॅसिफिक या भागातील देशांनाही नॉर्मली मदत करते. मग त्यांचं काम काय बाबा, तर नॉर्मली पॉवर्टी रिडक्शन, सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ आणणे, इम्प्रूव्हमेंट ऑफ लिव्हिंग कंडिशन्स, म्हणजे जे काही गरीब देश आहेत तर त्या देशांमधलं जीवन खूप हलाखीचं आहे, तर तिथे थोडं त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणणे, यासारखे गोल्स आशिया पॅसिफिक रिजन मध्ये अचीव्ह करण्यासाठी ही नॉर्मली बँक काम करत असते. ओके, आता याच्यानंतर आणखीन एक खूप चांगलं काम म्हणजे ही बँक आर्थिक वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी सदस्य देशांमध्ये सहकार्य वाढवते. म्हणजे देशांचं बॉन्डिंग करायचं काम याच्यामध्ये असतं आणि नॉर्मली प्रोसेस स्मूथ करते. कारण काय होतं, कुठलाही देश इतके इझिली कनेक्ट नाहीत होत, त्याच्यामध्ये काही जे सिस्टमॅटिक डॉक्युमेंटेशन वगैरे जे काही पार्ट असतात ते हे करून घेतात त्याच्यामध्ये. मित्रांनो, याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, जो आजच्या काळाचा मुख्य घटक आहे. ओके, तर ही जी एशियन डेव्हलपमेंट बँक आहे तर एन्व्हायरमेंटला सस्टेनेबल करण्यासाठी कमिटेड आहे. क्लायमेट चेंज असतील, ग्लोबल वॉर्मिंग असेल, यासारखे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या हेतूने ते त्याच्यावर काम करतात. त्याच्यासाठी मोठे मोठे प्रोजेक्ट्सला फंडिंग करत असतात. याच्याबरोबर असतं कॅपॅसिटी बिल्डिंग. आता फंडिंग मिळालेल्या देशांना एडीबी काय करतं, ट्रेनिंग प्रोव्हाइड करतं, सपोर्ट आणि रिसोर्स देतं, जेणेकरून ते त्यांच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटला लीड करू शकतात. कारण साहजिक आहे ना, पैसा दिलाय त्यांना ते कळलं पण पाहिजे, त्याच्यामुळे हे करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जेंडर इक्विलिटी. हे ऐकायला नक्कीच नवल वाटेल, पण एडीबीला जेंडर इक्विलिटीचं इम्पॉर्टन्स माहिती, त्यांना माहिती आहे की जगामध्ये ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. ते वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि प्रोग्राम्स थ्रू हे काम करत असतात. इथे वुमन एम्पॉवरमेंट अंतर्गत पण बऱ्याच अपॉर्च्युनिटीज असतात ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण केलं जातं याच्यामध्ये. ओके, आणि ज्याचे इम्पॅक्ट्स आपण
आपण आपल्या देशामध्ये किंवा जगभरातल्या कित्येक देशांमध्ये पाहतोय. आता मित्रांनो, ह्यानंतर 3 नंबरची बँक आहे याच्यामध्ये, त्याला बोललं जातं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आता मित्रांनो, याची थोडक्यात माहिती मी जाणून घेतो. ओके, तत्पूर्वी तुम्ही अजून स्टॉक मार्केटमध्ये आलाय, चांगली इन्व्हेस्टमेंट केली नसेल, चांगलं काय करावं हे समजत नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर घेऊन आलोय. ती फ्री मध्ये साहजिक आहे. सुरुवात करताय तर आमच्याकडे एक प्रोत्साहन असेल. आमचा एक जो इनिशियल लेवलचा कोर्स आहे मी तुम्हाला फ्री देतोय. ते जे लोक खाली दिलेल्या लिंकवर तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करतील त्यांना हा कोर्स फ्री मिळेल. ओके, आता लक्षात ठेवा, कोर्स मिळतोय म्हणून डीमॅट ओपन करण्यापेक्षा काहीतरी शिकून स्वतःला समृद्ध करायचे, चांगलं काहीतरी निवडता यावं यासाठी नॉर्मली तो जॉईन करायच्यामध्ये. ओके मित्रांनो, इम्पॉर्टंट गोष्ट काय, या इंटरनॅशनल मॉनिटरी पॉलिसीची ह्याची स्थापना झाली 1944 साली, ज्याच्यामध्ये 29 देश दुसऱ्या महायुद्धानंतर एकत्र आले आणि इंटरनॅशनल फायनान्स रेग्युलेट करायचं त्यांचं उद्दिष्ट होतं. सुरुवातीच्या काळामध्ये IMF, अर्थात त्याला शॉर्ट फॉर्म IMF आहे. ओके, प्रामुख्याने फिक्स्ड एक्सचेंज रेट आणण्यावर त्यांनी भर दिला. जर एखाद्या देशाकडे इन्कम कमी आहे तर IMF त्यांना दुसऱ्या देशाकडून लोन घेण्यासाठी मदत करतं. म्हणजे बाबा दुसऱ्या देशाला ज्याच्याकडे पैसा आहे, समजा अमेरिकेकडे पैसा आहे, आफ्रिकन देशांकडे पैसा नाहीये, तर ते बॉन्डिंग करून देतील. चला बाबा ह्या देशाला एवढं कर्ज आहे, असं काय व्याजदर असेल याच्यामध्ये. ओके, आणि हेच तर नाही तर नॉर्मली इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये पण त्यांचं काम असतं. म्हणजे एखाद्या देशाचं एक्सपोर्ट खूपच कमी तर त्याच्यामध्ये पण हे बेनिफिट करतात. ओके, यामुळे काय फायदे होतात, अडचणीत आलेल्या देशांना नॉर्मली आर्थिक मदत मिळते, त्याच्यामुळे त्यांची इकॉनॉमी स्टेबल राहते. साहजिक आहे, लक्षात ठेवा. आणि IMF फायनान्शियल पॉलिसीजला मार्गदर्शन करतं, त्याच्यामुळे भविष्यामध्ये अशा समस्या येऊ नयेत आणि मात्र कर्ज देताना काही कडक नियमही लावले जातात. कारण साहजिक आहे, एवढ्या मोठ्या देशाला कर्ज कुठलंही द्यायचंय त्यांना, तर ते कर्ज पण मोठ्या प्रमाणात असतात आणि जर त्यांनी नाही फेडलं तर त्यासाठी रूल्स रेग्युलेशन ते आधीच लावतात त्याच्यामध्ये. आता आपण इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन बद्दल माहिती जाणून घेऊया. आता ही जी 4 नंबरची संस्था आहे ना मित्रांनो, ही वर्ल्ड बँकेचाच एक नॉर्मली भाग आहे. 1956 सालीच सुरुवात झाली. याच्यामध्ये कमी डेव्हलप नेशन मध्ये प्रायव्हेट सेक्टर कसा प्रोग्रेस करेल हा मुख्य उद्देश असतो यांचा, जेणेकरून सगळ्यांचा उद्देश जो होता तसा त्यांचा पण आहे. हे जर सुधारणा झाली तर गरिबी कमी होईल, याच्यामध्ये लोकांचं म्हणजे स्टँडर्ड लिव्हिंग ऑफ म्हणतो. ओके, म्हणजे जे राहण्याचं प्रमाण आहे आपलं, ओके, तर ते सुधारायला याच्यामध्ये मदत होईल याच्यामध्ये. ओके, आता याच्यामुळे फायदे काय होतात की ही संस्था कंपन्यांना कर्ज देते, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करते, त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी नॉर्मली सल्ले देईल, त्यांच्या पॉलिसीज सुरू करेल, नवीन उद्योग सुरू होतात, लोकांना रोजगार मिळतो आणि नॉर्मली आर्थिक विकासाला चालना मिळते याच्यामध्ये. ओके, या 4ही संस्था वेगवेगळ्या प्रकारे पण एकाच ध्येयासाठी सगळ्या जगासाठी काम करतात, ते म्हणजे जगाला आर्थिक समृद्ध आणि विकसित बनवणे. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितला तुम्हाला काय समजलं तर ह्या जगातल्या ज्या 4 बँका आहेत ना, कशा पद्धतीने जगाला मदत करतायत आणि चांगल्या प्रकारे आपल्याला ग्रो करतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, डायरेक्टली इनडायरेक्टली आपण पण यांचे कितीतरी प्रोजेक्टचा बेनिफिट घेतलेला असेल. ओके, आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला माहिती आहे, हे तुम्ही कधीच ऐकलेलं नसेल. माझं काम आहे नवनवीन माहिती, नवनवीन कन्सेप्ट, नवनवीन टेक्निक्स तुमच्यापर्यंत घेऊन येणं आणि अशा गोष्टींमधून तुम्हाला अवेअरनेस करणं. कारण मी नेहमी म्हणत असतो, आर्थिक साक्षरतेतून समृद्धीकडे जर जायचं असेल ना तर बरेच छोटे छोटे कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आमचा खारीचा वाटा आपल्या प्रत्येकासाठी असेल. फक्त तुम्ही आम्हाला एक सहकार्य करायचंय. व्हिडिओ आवडतायत ना तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण असे कित्येक लोक आहेत ना, त्यांना बिचारांना हे कन्सेप्टच माहित नाहीत आणि कन्सेप्ट माहित नाहीत, त्यामुळे ते अनवॉन्टेड चुकीच्या गोष्टी करतायत, चुकीचे डिसिजन्स घेतात आणि लॉस करतायत. आणि जर आपण हे सगळं केलं तर आपण पण एकमेकाला हातभार लावू शकतो आणि प्रत्येकाच्या प्रगतीसाठी छोटा ना मोठा वाटा आपण प्रत्येक जण उठवू शकतो. कसा वाटला व्हिडिओ कळवायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण हक्काने शेअर करा. धन्यवाद.